लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या चौघंही जाणार हनीमूनला. वसुहत्या आणि रम्या त्यांना त्रास द्यायला तिथेही पोहोचणार, पण नंदिनी आणि पार्थ वसुहत्या आणि रम्याची चांगलीच मस्ती जिरवणार. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की मालिनी काकूंनी या चौघांना हनीमूनला जर सांगितल्यावर मग नंदिनी सांगते की आपण ना मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाऊया. त्यावर काव्या म्हणते, ताई अगं एका दिवसात आपण कसे परत येणार. त्यावर मग आता नंदिनी म्हणत असते, मग आपण ना एक काम करूया, आपण आपल्याच पनवेलच्या फार्म हाऊसला जाऊया. नाही गेल्या वेळेस आपण तिकडे गेलो पण आपल्याला फार काही मजा करता आली नाही आणि तिकडनं आपण कडू आठवणसुद्धा घेऊन आलो. त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे, जर नंदिनी म्हणतायत तर ती आयडियासुद्धा काही वाईट नाही आहे, आपण जाऊ शकतो आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसला. आणि तसंही जीवाचं तर ते फार्म हाऊस ऑल टाईम फेवरेट आहे, तर तिकडे जायला काही हरकत नाही आहे. काय जीवा, बरोबर ना. त्यावर जीवा होकारार्थी मान हलवतो. त्यावर पार्थ म्हणतो, पण तिकडनं परत येताना मग मात्र आपण मस्त काहीतरी घरी खायला घेऊन यायचं, म्हणजे पार्टीसाठी. त्यावर लगेच नंदिनी म्हणते, नाही या पार्थ, बिलकुलच नाही म्हणजे तुमचा पार्टीचा प्लॅन आहे त्याच्यासाठी तर मी होकार दिलाय, पण आपण बाहेरनं काहीसुद्धा मागवायचं नाही. आपण घरी आहे की नाही आल्यावर मस्त पाणीपुरीचा फर्स्ट क्लास बेत करू आणि सगळे एकत्र पाणीपुरीवर ताव मारू. काय पट्ट आहे ना माझं. त्यावर लगेच जीवा म्हणतो, चकाचक बाई, पाणीपुरी सोडून तुला दुसरं काही दिसत नाही का गं. पाणीपुरीशिवायसुद्धा किती सारा मेन्यू आहे. त्यावर नंदिनी पुढे जीवाला म्हणते, जीवा तुम्ही. त्यावर जीवा म्हणतो, तू म्हणशील तसं. बायकोबरोबर भांडण करण्याची हिंमत बाबा आपल्यात नाही, देशमुखांमध्ये नाही. त्यानंतर मग वसुहत्या ही आता विचार करत असते की जीवाच्या आणि काव्याच्या अफेअरबद्दल आपल्याला माहिती कुठून मिळू शकते. त्यावेळी आता वसुहत्यालासुद्धा आठवतं, ते म्हणजे पनवेलचं फार्म हाऊस. वसुहत्या ही रम्याला म्हणते, रम्या तुला आठवतं आहे का पनवेलचं फार्म हाऊस. त्यावर रम्या म्हणते, तिथलं काय आई. त्यावर वसुहत्या म्हणते, अगं जीवाचं ते खूप आवडीचं फार्म हाऊस होतं. जीवा नेहमी त्या फार्म हाऊसवरती जातच असायचा वरचेवर लग्नाच्या आधी, म्हणजे नक्कीच त्याने कधीतरी आयुष्यात काव्यालासुद्धा त्या फार्म हाऊसवरती जरूर नेलेलं असणार. मग कदाचित आपल्याला तिथेसुद्धा काहीतरी पुरावे मिळू शकतात. आणि त्या फार्म हाऊसवरतीच गेल्यावेळी जीवा आणि नंदिनी, काव्या, पार्थ चौघंजणं जेव्हा गेले होते तेव्हा तिथे जीवा ह्याला आगीमुळे त्रास झाला होता. आता अर्थात ती लोकं सांगतात की तो आगीत तोल जाऊन पडला वगैरे, पण मला अजिबातच तसं वाटत नाही. तिथे नक्कीच काहीतरी अशी घटना घडली होती जी आपल्या कोणाला त्या चौघांनी कळून दिली नाही. कदाचित जीवा आणि काव्यामध्ये काहीतरी असं घडलं की जे जीवा आणि काव्याने नंदिनी आणि पार्थलासुद्धा कळू दिलेलं नाही आहे. आपण फार्म हाऊसपासूनच शोधाशोध करायला सुरुवात करूया. अनिशा आपल्याला मदत करेल असं वाटत नाही आहे ना आपल्याला. मग ठीक आहे, आपण त्या फार्म हाऊसचा फायदा करून घेऊया. मे बी तिथे गेल्यावर आपल्याला जीवाच्या जुन्या मित्रांबद्दल वगैरेसुद्धा काहीतरी लिंक लागेल. नाही म्हणजे काय आहे, जीवा त्याच्या मित्रांबरोबर वगैरेसुद्धा तर त्या फार्म हाऊसवर कधीतरी गेला असेल. आपल्याला तिथे गेल्यावर तिथला केअरटेकर भेटेल. केअरटेकरला आपण विचारू, कदाचित त्याने कोणाला तरी बघितलं असेल जीवाबरोबर कधीतरी त्या फार्म हाऊसवर. त्यावर रम्याला ही आयडिया आता पटते. मग रम्या आणि वसुहत्या ह्या दोघीजणी ठरवतात की आपण उद्याच पनवेलच्या फार्म हाऊसवर जायचं. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मालिनी काकू या नंदिनी हिला विचारतात, काय मग कुठे जायचं ठरलं तुमचं. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ, काव्या, जीवा सगळेच जण आलेले असतात. तर आता नंदिनी ही मालिनी काकूंना सांगत असते की आम्ही असा विचार करतोय आई की पनवेलच्या फार्म हाऊसवरच आपल्याला जाऊन यावं. नाही म्हणजे काय आहे ना, सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवरचं वातावरण छान थंड असेल, हिरवीगार झाडं वगैरे खूप आहेत तिकडे, आणि त्याहून महत्त्वाचं वन डे रिटर्न म्हटल्यावर ती जागा बरी पडेल आम्हाला. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अच्छा. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्हाला चालेल ना आई आम्ही तिथे गेलेलो. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, नाही म्हणजे जायला काही हरकत नाही आहे तुम्हाला तिकडे, पण गेल्यावेळी तुम्ही तिकडे गेला होतात आणि तिकडे बघितलं होतात ना की काय घटना घडली ते. नाही म्हणजे फार्म हाऊस आपलं आहे, जायला हरकत नाही, पण गेल्यावेळी तिथे जे काही घडून गेलं आहे त्यानंतर आता पुन्हा तुम्हाला तिथे जाण्याची परवानगी द्यायची म्हटल्यावर मला जरा टेन्शन येतं आहे. त्यावर मग काव्या मालिनी काकूंना म्हणत असते, मालिनी काकू अहो असं काय करताय, अहो एकदा ते घडलं म्हणून पुन्हा तसंच होईल असं काही नाही ना. आणि त्याहून महत्त्वाचं, गेल्या वेळी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती.
विचित्र होती म्हणा. पण आत्ता परिस्थिती बदलली आहे, माणसं बदलली आहेत, नाती बदलली आहेत, नात्यांना नवा आकार आला आहे. त्यामुळे आता असं काही होईल असं तुम्हाला का वाटतं? काळजी करू नका, काहीही चुकीचं घडणार नाही आहे. मी आहे, पार्थ आहे, जीवा आहे, नंदिनीताई आहे, सगळेजण जर सोबत असू तर कशाला काही चुकीचं घडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळची कटू आठवण जी आपल्या मनात राहून गेली आहे तीसुद्धा पुसून जाईल ना. यावेळी जर पुन्हा आम्ही फार्म हाऊसवरती गेलो तर तुम्ही काळजी करू नका. माझी जबाबदारी की गेल्या वेळी जे घडलं तसं पुन्हा काहीही घडणार नाही. आता तरी पाठवाल ना आम्हाला फार्म हाऊसवरती फिरायला. आम्ही कुठेतरी दुसरीकडे ट्रिप प्लॅन केली असती हो, पण काय आहे ना, वन डे रिटर्न करायचं आहे त्यामुळे आम्ही तिथे जातो. तिथे गेलो तर कसं जायलासुद्धा फार वेळ लागणार नाही, पटकन पोहोचू तासा दीड तासात आणि छान एन्जॉयसुद्धा करू शकू आणि येताना घरी मस्त आरामात निवांत येऊ. थकायला वगैरे पण जास्त होणार नाही. लांब कुठे गेलो तर थकू की. त्यावर जीवा म्हणतो आणि आई तसंही अगं पूर्वी त्या फार्म हाऊसला आम्ही वरचेवर नेहमी जातच असायचो. तुला विसरायला होतं आहे का की ते फार्म हाऊस माझं सगळ्यात फेवरेट फार्म हाऊस आहे म्हणून आपलं सगळ्यात आवडीची जागा आहे ती आपली. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात बरं ठीक आहे पटलं तुमचं, मला पटलं आणि तुम्हाला फार्म हाऊसवर जायचं आहे ना जा. पण नंदिनी आणि पार्थ तुम्ही दोघं, जीवा आणि काव्याची जबाबदारी तुम्हा दोघांवरती टाकते आम्ही. या दोघांना व्यवस्थित घेऊन जायचं आणि घेऊन यायचं. त्यावर जीवा आणि काव्या म्हणतात आम्ही काय लहान आहोत का? त्यावर मालिनी काकू म्हणतात नाही तुम्ही लहान नाही रे, तुम्ही तर माझी सगळ्यात छान मोठी हुशार गुणी बाळा आहात. तुम्ही जास्त हुशार आहात ना, लक्ष द्यायचं तिकडे देत नाही आणि नको तिथे तुमचं सगळं लक्ष असतं. त्यामुळे मग या दोघांना मी तुमची जबाबदारी दिली. त्यामुळे नंदिनी तू जीवाची काळजी घ्यायची आणि पार्थ तू माझ्या काव्याची काळजी घ्यायची. जर त्या दोघांना काही झालं ना तर नंदिनी आणि पार्थ तुम्ही लक्षात ठेवा, मी ना तुमची खरडपट्टी काढणार आहे. आता ठरवा तुम्हाला यांच्याबरोबर जायचं आहे का नाही ते. ऑलरेडी तिकडे थंडीचं वातावरण वगैरे असणार आहे, तब्येत वगैरे खराब झाली तर किती महागात पडेल ते. आणि जीवा त्या फार्म हाऊसवर गेल्यावर तुला तर भूक ताण सगळं हरपायलाच होतं ना. त्यावर मग पार्थ म्हणतो आई कळलं तुला काय म्हणायचं आहे ते सगळं मला कळलं, पण तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना. मी ह्या दोघांनाही व्यवस्थित घेऊन जाईन आणि घेऊन येईन. त्यामुळे तुला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आणि हवं तर तिकडनं निघतानासुद्धा मी तुला फोन करेन, म्हणजे मग तुला आणखीनच टेन्शन उरणार नाही. पण आता प्लीज आम्हाला जाऊ देशील? त्यावर मग मालिनी काकू होकारार्थी मान हलवतात. त्याबरोबर मग चौघही जण खुश होतात आणि बाहेर येतात. तर आता पार्थ हा लगेचच आता नंदिनी आणि काव्याला म्हणतो नंदिनी काव्या तुम्ही दोघींनी पॅकिंग करायला घ्या, आपण लवकरच निघूया काय. त्याबरोबर आता मालिनी काकू ह्यासुद्धा त्यांच्यासाठी छान मस्त चकल्या बनवून देतात आणि त्यांना सांगतात की ह्या चकल्या घेऊन जा, रस्त्यात तुम्हाला खायला होतील. त्याबरोबर मग आता पुढे मालिनी काकू त्यांना हेही सांगतात आणि हो लवकर येण्याची वगैरे काहीही घाई करू नका, मस्त एन्जॉय करायला जाताय ना मग एन्जॉय करा, छान वेळ घालवा, एकमेकाबरोबर गप्पा मारा, एकमेकाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कळलं ना. त्याबरोबर मग आता चौघही जण होकार देतात. मालिनी काकू सांभाळून जा, काळजी घ्या वगैरे चौघांनाही सांगतात. त्यानंतर जीवा पार्थ नंदिनी काव्या चौघंजणं निघालेले असतात. गेल्या वेळी जीवाचा मूड नसतो अजिबात, पण यावेळी मात्र जीवाला खूपच जास्त उत्साह संचारलेला असतो. जीवा म्हणतो गाण्यांच्या भेंड्या खेळूया जाता जाता रस्त्यात. मग आता लगेचच चौघंजण गाण्यांच्या भेंड्या खेळायला लागतात. तर काव्या पार्थला म्हणत असते देशमुख तुम्ही समोर बघून गाडी चालवा, नाहीतर गाण्यांच्या भेंड्यांच्या नादात सगळ्याची वाट लावाल, कळलं ना. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो काव्या यू डोंट वरी, मी गाडी एकदम सेफ चालवतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. काव्या म्हणते नक्की ना. पार्थ म्हणतो हो काव्या तुम्ही काळजी करू नका, मी गाणंसुद्धा ऐकतोय म्हणतोय आणि गाडीसुद्धा ड्राईव्ह करतोय. मग आता तिकडे सगळे लोक पोहोचलेले असतात. तर तोपर्यंत वसुआत्या आणि रम्या ह्या दोघी आधीच फार्म हाऊसवर पोहोचलेल्या असतात. आता वसुआत्या आणि रम्या ह्या सकाळच फार्म हाऊसवर यायला निघालेल्या असतात. त्यामुळे त्यांना ही गोष्ट माहीतच नसते की इकडे जीवा नंदिनी पार्थ काव्यसुद्धा येणार आहेत. आता जीवा नंदिनी पार्थ काव्य जाणार असतात, त्यामुळे जीवाने आधीच केअरटेकरला निघून जायला सांगितलेलं असतं साफसफाई करून, जेणेकरून त्यांना कोणत्याही पद्धतीचं व्यत्यय नको त्यांच्या चौघांमध्ये, त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळावी. आणि
वसवत्ते आणि रम्याला तर ही गोष्ट माहीतच नसते. वसवत्ते आणि रम्या येतात तेव्हा केअरटेकर त्यांना कुठेही दिसत नाही. मग त्या खूप जास्त चिडतात आणि आता त्या विचार करतात, जाऊ दे, केअरटेकरकडून नाही तर नाही, पण कमीत कमी आतमध्ये जाऊन तरी माहिती मिळते का बघूया, उगाचच्या उगाच फेरी तरी वाया जाणार नाही. मग आता त्या आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन त्या शोधाशोध करायला सुरुवात करतात. पण आतमध्ये त्यांना काहीसुद्धा सापडत नाही, कारण आतमध्ये जे काही जीवाने त्याचं रूम डेकोरेट केलं होतं काव्यासाठी ते सगळं आता आधीच काकाने जाळून टाकलेलं होतं. मग आता वसवत्या म्हणू लागते की इथपर्यंत आलो पण पुरावा शेवटी आपल्या हाती काहीही लागलेला नाही आहे. पण असं कसं होईल, हे कसं शक्य आहे की जीवाचं एवढं आवडीचं फार्म हाऊस आहे हे आणि तिथे जीवाने काव्याला एकदाही आणलेलं नाही आहे. नाही, काहीतरी गोड बंगाल नक्कीच आहे या सगळ्यात. आपण शोधाशोध केली पाहिजे. आता ते आणखीन शोधाशोध करायला लागतात. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी पोहोचतात आणि मग आता ते तिकडे आल्याच्या नंतर आता ते चौघंजण बघतात की इकडे वसवत्या आणि रम्या आहे. आता वसवत्या आणि रम्याला बघून जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या चौघांनाही खूपच जास्त राग आलेला असतो. आता जीवा आणि काव्या खूपच जास्त पटकन रिॲक्ट होतात. जीवा म्हणतो, तुम्ही दोघी इकडे काय करताय? त्याबरोबर काव्यासुद्धा म्हणते, मुद्दा मला असाल ना आम्हाला त्रास द्यायला, आम्ही इथे काय करतोय ते बघायला, पण हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही ना दोघींनी इकडनं ताबडतोब चालत्या व्हा. त्याबरोबर पार्थसुद्धा म्हणत असतो, वसवत्या, रम्या, तुम्हाला माहिती आहे ना की आम्हाला कोणालाच तुम्ही आमच्या आसपास असलेलं सुद्धा आवडत नाही, मग तरीसुद्धा कशाला प्रत्येक वेळी जिथे आम्ही जाणार असतो तिथे तुम्ही येता? काय गरज होती तुम्हाला इथे फार्म हाऊसवरती येण्याची? आम्ही चौघं इथे येणार होतो, तुम्हाला माहीत होतं ना, म्हणून जाणून बुजून आलात का तुम्ही? हे बघा, तुम्ही जे काही वागलाय ना ते खूप चुकीचं आहे. आम्हाला चौघांपैकी चौघांनाही हे आवडलेलं नाही आहे. वसवत्या म्हणते, अरे एक मिनटं थांबा, किती बोलताय चौघंजणं? आम्हाला मध्ये बोलायला संधी तर द्या, श्वास घ्या चौघांपैकी चौघांनीसुद्धा. आणि मग वसवत्या सांगायला लागते की 1 मिनटं, आम्हाला माहीतच नव्हतं की इथे तुम्ही येणार आहात. जर माहिती असतं तर मग आम्ही दोघीजणी इथे कशाला आलो असतो? मी आणि रम्या इथे आलो कारण सध्या घरामध्ये आम्हाला दोघींनाही खूप जास्त कंटाळा आला होता. असं वाटत होतं की काहीतरी बदल, काहीतरी चेंज मिळायला हवा, म्हणून आम्ही काहीतरी बदल म्हणून इकडे आलो होतो. जर आम्हाला माहीत असतं ना की तुम्ही सगळे इथे येणार आहात, हे जर आम्हाला आधीच माहीत असतं ना तर मुळात आम्ही दोघी इथे आलोच नसतो. आम्हाला माहीत नव्हतंच. त्याबरोबर काव्य म्हणते, हो का, तुम्हाला माहीत नव्हतं असं तुम्ही म्हणालात, पण तुम्हाला वाटतं का की खरंच तुम्हाला माहीत नव्हतं हे तुम्ही आम्हाला सांगितल्यावर आमचा तुमच्यावर विश्वास बसेल म्हणून? वसवत्ते आणि रम्या, काय आहे ना, आतापर्यंत तुम्ही खूप कुरापती उपटलेले आहेत आणि तुमच्या प्रत्येक कुरापतीमुळे सगळ्या देशमुखांना फक्त त्रास आणि त्रासच भोगावा लागलेला आहे. त्यामुळे आता जर तुमच्या डोक्यात आणखीन काहीतरी नवीन कुरापत शिजत असेल ना तर प्लीजच तिला जागेवरतीच संपवा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. लक्षात आलं ना? त्याबरोबर वसवत्या ह्या काव्याकडे रागाने बघायला लागते. तर काव्या म्हणते, डोळे मोठे करून माझ्याकडे काय बघताय? मी तुम्हाला घाबरत नाही, लक्षात ठेवायचं. नाही, घाबरायला हरकतही नव्हती, पण मुळात तुम्हाला भीती वाटावी इतका आदर तुम्ही मनामध्ये कधी आमच्या तयारच होऊ दिलेला नाही आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल ना आदर आहे माझ्या मनात, ना प्रेम आहे, ना आपुलकी आहे, ना काळजी आहे, ना भीती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे डोळे मोठे करून बघा, नाहीतर काहीही करा, पण मला त्याचा काहीही फरक पडणार नाही आहे. आणि आता जर तुम्ही दोघीही इकडनं लवकर चालत्या झालात ना तर ते बरं होईल, कारण काय आहे, आम्हाला इथे चौघांना वेळ घालवायचा आहे. त्याबरोबर रम्याला राग येतो आणि रम्या म्हणत असते, काव्या, भाषा जरा जपून आणि नीट बोल. तुला विसर पडत असेल तर तुला आठवण करून देते की तू माझ्या आईबरोबर बोलतेस आणि माझी आई तुझी आते सासू आहे आणि आते सासूबरोबर बोलण्याची मुळात ही ना पद्धत नाही आहे. त्यामुळे आईबरोबर बोलताना जरा जपून, भान राखून आणि तोंड सांभाळून बोललीस ना तर ते तुझ्याही फायद्याचं राहील आणि बाकी सगळ्यांच्याही. नाही, काय आहे ना, आम्ही इथे फक्त आमच्या रिलॅक्समेंटसाठी आलो होतो. आम्हाला माहीत नव्हतं की इथे तुम्ही चौघंसुद्धा येणार आहात. जर आम्हाला आधीच माहीत असतं ना की इथे तुम्ही चौघं येणार आहात म्हणून, तर आम्ही इथे येणं तर खूप दूर, आम्ही इथे येण्याचा विचारही केला नसता. कारण जितकी तुम्हाला आमची दोघींची तोंड पाहण्याची इच्छा नाही आहे ना, तितकंच आम्हाला सुद्धा बिलकुलच तुमची तोंड पाहण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे आम्हाला जर आधीच माहीत असतं की इथे तुम्ही येणार आहात ना तर इथे आम्हीच येणं टाळलं असतं. समजलं ना? आणि एक काव्या, तू
तू काय आम्हाला सांगणार गं चालते व्हा किंवा काय? हे फार्म हाऊस जितकं तुमचं आहे ना तितकंच आमचंसुद्धा आहे. त्यावर काव्या हिला नंदिनी म्हणते, काव्या जरा गप्प बस, थांब तू. आणि मग नंदिनी म्हणते, वसवत्या आणि रम्या, तुम्हाला मी आता माझ्या सुटसुटीत प्रेमळ शब्दात सांगते, इथे मी, जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ आम्ही चौघंजणं आलो आहे. आम्हाला इथे चौघांना छान एन्जॉय करायचं आहे, रिलॅक्समेंट घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही दोघींनी ताबडतोब इकडनं निघा. थोडक्यात सांगायचं झालं तर चालत्या व्हा. बस आता तुम्हाला मी शुद्ध भाषेत चांगल्या शब्दात प्रेमाने व्यवस्थित सांगितले की नाही, आता इकडनं निघा. मग त्या दोघी तिकडनं रागारागात निघून गेल्यावर आता नंदिनी जीवा, पार्थ आणि काव्याला म्हणते, जीवा, पार्थ, काव्या, काय सुरू आहे तुमचं? अरे त्या दोघांसाठी तुम्ही उगाचच्या उगाच स्वतःचा मूड का घालवून घेताय? त्यांच्यामुळे आपण नाराज होण्याची काही गरज नाही आहे. आपण एवढे छान मस्त मजामस्ती करत ट्रॅव्हल करत आलो आहे की नाही इथपर्यंत, ते नाराज होऊन बसायला का? नाही ना, एन्जॉय करण्यासाठी. तुम्ही आपण चौघंजणं आता पटकन फ्रेश होऊन घेऊया आणि त्यानंतर मस्त लॉनमध्ये फिरूया थोडा वेळ. आणि फिरून झाल्यावर मी कॉफी बनवेन, आपण चौघं कॉफ्या घेऊया. त्याच्यानंतर मग मस्त चौघंजणं मिळून आज रात्रीचा बेत करूया. मग आज रात्रीचा बेत काय करायचं स्पेशल असं विचारल्यावर पार्थ आणि जीवाचं एक मत होतं आणि ते म्हणजे मस्त झणझणीत मटण. त्याबरोबर मग चौघंजणं संध्याकाळी मस्त झणझणीत मटण बनवतात, छान खातात पितात. खाता पिताना मजामस्ती करत असतात, बोलत चालत असतात. काव्याला कांदा, टमाटर, मिरची कापून देण्यासाठी पार्थ मदत करत असतो. तर देशमुख स्टाईलने मटण कसं बनवायचं हे जीवा नंदिनीला समजावून सांगत असतो. छान सगळेजण मजामस्ती करत असतात, हसत असतात, खेळत असतात. काव्या मनातल्या मनात विचार करत असते, खरंच पार्थच माझ्यासाठी योग्य आहेत. किती विचार करतात ते माझा. म्हणजे त्यांची तर इच्छा खूप असेल मला मंगळसूत्र गिफ्ट करण्याची, पण मला आवडेल की नाही ह्या विचारांनी त्यांनी मला मंगळसूत्र गिफ्ट केलेलं नाही आहे. खरंच किती विचार करतात ना पार्थ माझा. पार्थ इतका उत्तम जोडीदार मला मिळणं शक्य झालं नसतं. तर दुसरीकडे जीवासुद्धा नंदिनीसाठी विचार करतो. त्या दिवशी हसता हसता मी नंदिनीला पटकन बोलून गेलो, एक माझ्या बाबांच्या आईसाठी, एक माझ्या आईसाठी, आणि एक माझ्या मुलीच्या आईसाठी साडी घेणार. पण खरंच याचा अर्थ मी सुद्धा आता माझ्या नात्यात पुढे आलो आहे. आता ते चौघंही एकमेकाबद्दल छान विचार करत असतात, बोलत असतात, चालत असतात, मजामस्ती करत असतात, नाचत असतात, खेळत असतात, गात असतात. असाच त्यांचा वेळ आनंदाने चाललेला असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.